असं टास्कसाठी आम्हाला टीमची गरज नव्हती पडत, कारण आमच्या मनगटात तेवढी ताकद होती कशी खेळायची कसं नाही खेळायचं आहे. की अरबाज पण मला वैभव बी तितकाच प्यारा होता. निक्की इकडे होती. मग आता मीडियाने मला तोच प्रश्न विचारला असता. खूप छान मुलगी, खूप सुंदर मुलगी आणि एक कुटुंब नसताना तिला इतकी जाणीव, इतकी उणीव, सगळ्यांना समजून घेणार आहे. इरिनासारखा गुणधर्म. हॅलो एव्हरीवन, आय एम युअर होस्ट भाग्या कदम आणि तुम्ही मला पाहत आहात टलीचक्कर रिजनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत घनश्याम, ज्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये काफी हंगामा तर केलाच, पण अनफॉर्च्युनेटली ते बिग बॉसच्या घरामधून एविक्ट झाले आहे. तर चला त्यांच्याशी थोडी वार्ता करूया आणि त्यांच्या जर्नीबद्दल जाणून घेऊया. मस्त. तुम्ही कशा आहात? तर पहिले तर तुमची जर्नी कशी होती? खूप सारे चढ उतार तर आम्हाला पण दिसले. तुम्ही कसं केलं त्याच्यामध्ये टाकत? नाही, खूप छान जर्नी होती. खूप चढ उतार होते. काही गोष्टींची सवय नव्हती, काही गोष्टींची सवय होती. काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला जड गेल्या, काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला त्रास झाला. पण खूप मजा आली. खूप छान जर्नी होती. जगायला मिळालं आणि एक वेगळं आयुष्य काय असतं ते जगलो. तुम्ही ना पहिला वीकमध्ये खूप स्ट्रॉंग आणि असं वाटलं की कोणीतरी असा आहे कंटेस्टंट जो दुसऱ्यांना एक कॉम्पिटिटर आहे, पण सेकंड वीकपासून असं तुमची थोडी खाली तुम्ही उतरत आलात. असं आहे की ह्या टीममुळे तुम्ही खाली उतरत आलात? नाही, असं काही नाही. मी शेवटपर्यंत टप होतो, सगळ्यांना टप होतो. अख्ख्या घरादारात चर्चा होत असताना सगळी माझी चर्चा व्हायची. जर मी वीक असतो किंवा खाली असतो तर घरच्यांनी माझी चर्चा केली नसती. आज तुम्ही बघितलं, जेवढे 6 आठवडे झाले, 6 आठवड्यात घरच्यांनी जेवढी चर्चा केली असेल, मला तर वाटतं एक निक्की आणि एक माझी ही चर्चा सोडली तर घरच्यांना मुद्दाच नव्हता चर्चेचा. आणि दर विकेंडला आमच्यावरतीच बोलले की जायचं, घनश्याम तुम्ही असं करताय, घनश्याम तुम्ही तसं करतायत. प्रत्येक कुठलाही गेम येऊ द्या, काही येऊ द्या, गेमचं नाव गाणे वगैरे आले तर पहिलं नाव माझं यायचं, कारण मी चर्चेचा विषय असायचो. त्यामुळं असं काही नाही वाटत. माझे निर्णय जे होते ते मी मानलेले, ठाम राहिलेलो आहे आणि मला जे करायचं होतं ते मी केलं आहे. मी कधी टीमच्या आडून खेळलो नाही. मी एक माझा स्वतःचा गेम खेळलो. घनश्याम, ह्या वीकमध्ये ना तुमच्याकडे खूप चांगला चान्स होता आणि तुम्ही कॅप्टनही बनला असतात जर तुम्ही तुमच्या मतावरती ठाम असतात. मला असं वाटतं की तुम्ही अरबाज आणि निक्कीचं जर ऐकलं नसतात की तू कॅप्टनमध्ये, कारण की असं वाटतं की त्या दोघे तुम्हाला पाठी खेचत होते, त्यांना कॅप्टन बनायचं होतं. जर तुम्ही थोडं त्या दोघांशी लढला असतात आणि मला कॅप्टन बनायचं आहे ही जिद्द जर तुम्ही ठेवली असती तर आज कोणीतरी दुसरा इविक्ट झाला असता आणि तुम्ही घरी असतात आणि कॅप्टनही असू शकतं. तर नाही, ते झालं असतं, पण मी जर कॅप्टन झालो असतो तर आज सूरज कॅप्टन झाला नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो तिकीट कलेक्टर होता का त्याला अधिकार होता. आपण फक्त त्याला कन्व्हिन्स करू शकतो आणि तिथं कसं कोणी कन्व्हिन्स होत नसतं. अरबाजला मी सांगितलंही पण अरबाज कन्व्हिन्स झाला नाही आणि मी एक विचार केला, जर मी कन्व्हिन्स नाही झालो तर मग सूरजला बाहेर काढावं लागेल. आणि व्ही टीमने असं ठरवलंच होतं की शेवट घनश्यामला बाहेर काढायचा, कारण जिथं जान्हवीचा आणि अरबाजचा वैभवचा सुराक विचार केला जात नाही. तर मी तर त्यांना क्रॉसत होतो. जेव्हा एलिमिनेशन झालं तेव्हा अख्ख्या घरच्यांनी मला नॉमिनेट केलं. तर मग त्याच्यावरूनच अर्थ लावून घेतला पाहिजे की घरच्यांनी फक्त बी टीमवाले राजकारण करत होते की घनश्यामला ठेवायचा, पण मला ठेवूनच नसतं दिलं. आणि ठेवून नसतं दिलं, शेवटी अंकितानं आर्या राहिली होती, त्यांच्या डोक्यात होतं घनश्यामला काढायचं. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर होता. शेवटी मी कॅप्टन झालो असतो तरी मला झोप नसते आली, कारण मीच आधी माझा विचार केला. मला असं वाटलं असतं, माझं स्वप्न होतं की सूरजला आधी कॅप्टन करायचं, भलेही मी त्याच्यासाठी बाहेर आलो तरी चालेल, पण मला स्वप्न होतं की सूरजला कॅप्टन करायचं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी आनंदी. जसं की तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि बाहेर राजकारण, बिग बॉसच्या घरामध्ये तर राजकारण आहेच. तुम्हाला कुठला जास्त भयंकर वाटला? नाही, भयंकर वाटण्यापेक्षा बाहेरचं राजकारण तरी लई सोपं वाटतं मला, कारण घरातलं राजकारण खूपच अवघड. कारण बाहेरचं राजकारण सांगून वार करता येतात. घरात काय करतात, आपण सगळ्यांना तोंडावर गोड बोलायचं, पाठीत खंजीर खुपसायचा, हे फार चुकीचं असतंय. जसं सगळ्यांनी माझ्याबरोबर केलं मग मी त्यांच्याबरोबर तेच केलं. जसं तुम्ही वागाल तसंच आम्ही बी वागू. सुरुवात त्यांनी केली, मी केली. मी असं म्हणत नाही मी लई सज्जन पुतळ आहे, मी सुद्धा सुरुवात चूक केलीच, पण त्याही माझ्याबरोबर तसं वागल्याच्या नंतर मलाही तसं वागणं भाग पडावंच लागलं. पण इकडं राजकारण कसं आहे, शत्रूला आमने सामने मैदानात उतरू नये, तिला शत्रू माणूस झोपलेला असून शत्रूच्या पाठीत खंजीर खुपसणं, याला राजकारण म्हणतात. पण ती राजकारण नसून सूडबुद्धी असते.
तुम्हाला ना लोकांचा एक गोष्टीसाठी खूप चांगला सपोर्ट भेटत आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठीच, पण लोकं ठाम आहेत तुमच्या या निर्णयावरती. जसं की पहिल्या वीकमध्ये जेव्हा कॅप्टन्सीसाठी होतं, तर अंकिता बोलली की मराठी माणूस का नाही, मराठी माणसाला का नाही तुम्ही सपोर्ट करत आहेत, आणि एरिनासाठी तुम्ही सपोर्ट केलं होतं, राईट? तर तेव्हा तेव्हा क्लास तर घेतलीच होती अंकिताची, पण ह्या पण सोशल मीडियावरती पण लोकं तुमची तारीफ करत आहेत की बिग बॉसचं घर आहे, त्याच्यामध्ये जर एरिनाला आणले ते मराठी या हिंदी काही समजून नाही आणले, बरोबर? तर मला असं कधी कधी वाटतं की अंकिता जी आहे मराठी किंवा कोकणी माणूस जास्त हायलाईट करते, हे सिम्पतीसाठी तिचं आहे या फक्त ती जेन्युन आहे तिच्यासाठी ते फिलिंग्स? नाही, कसं आहे ना, अंकितासाठी ते जेन्युइन फॅन आहेत का नाही, भावना ते महत्त्वाचं नाही. पण बिग बॉस मराठी शो आहे, तिलाही मी सांगितलं रितेश सरांदेखत की अंकिता ताईलाही माहिती आहे की इरिना चांगली मराठी भाषा बोलते आहे, इरिना चांगली मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करते आणि खूप छान ती मराठी भाषा बोलत होती आणि मराठी भाषेवरचं तिचं प्रेम बघितलं तर मला तिला संधी द्यायची होती. त्यामुळं अंकिताला वाटलं की डी पी दादाला नॉमिनेट केलं, पण असं काही नाही. मी घरात कधी मराठी भाषेवर राजकारण केलं नाही, मराठी माणसावर राजकारण केलं नाही. कारण हा मराठी माणसांचा शो आहे, हा मराठी भाषेचा शो आहे आणि बिग बॉस मराठी आहे. त्यामुळं इथं कुणी राजकारण करू नाही. तिने पहिल्या आठवड्यात राजकारण केलं, पण ते सफल झालं नाही. निक्कूताईसोबत तुमचा चांगला रिलेशन बनला होता, पण तुम्हाला असं वाटतं का की निक्कूताईने तुम्हाला दगा दिलं, आय मीन ए टीमने कधी तुम्हाला सपोर्ट पण नाही केलं? नाही, असं कधीच नाही वाटत. मी कुणाच्या वरती आधारितच नव्हतो. मीच माझ्या मनगटात ताकद होती. मी माझा होतो ना लढायला. ए टीम कधी म्हणतात, बी टीम कधी म्हणतात. आम्ही टीम कधी खेळायचो, नॉमिनेशन टास्कसाठी खेळायचो. असं टास्कसाठी आम्हाला टीमची गरज नव्हती पडत, कारण आमच्या मनगटात तेवढी ताकद होती, कशी खेळायची, कसं नाही खेळायचं आहे. ही टीम म्हणजे या आयुष्याला लपण्यासारखं झालं आहे आणि मला गरज नाही पडली कुणाचा आडुसा घ्यायची, कुणाला ज्यासाठी खेळायची, कुणाला नाही. मला नाही वाटत ही टीम माझ्यासाठी खेळली किंवा मी त्यांच्यासाठी खेळलो. हां, मी त्यांच्यासाठी उभा राहिलो आहे, पण ते माझ्यासाठी राहू नाही राहू मला फरक पडत नव्हता आणि पडणारही नाही. घनश्याम ना, ह्या आत्ता रिसेंटली आपण बघायला गेलोत ना, तर एक ट्रेंड चालू आहे सोशल मीडिया पर तुमचा आणि निक्कीच्या बॉन्डबद्दल आहे. तो डायलॉग्स काफी व्हायरल होत आहे आणि म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे निक्कीबद्दल, की निक्कीसोबत असं वाटलं की तुमचा निक्कीचा खूप चांगला बॉन्ड बनेल? नाही, आधी तर वाटलं नव्हतं. निक्कीची जेव्हा एंट्री झाली तेव्हा निक्कीचा बॉन्ड माझा चांगला बनेल, चक्क डायरेक्ट ती माझी बहीण होईल म्हणून असं वाटलं नव्हतं. पण ते जे मी फार क्लोज होतो, तिने मला भाऊ मानलं. तिचा भाऊ गेल्याचं दुःख मला कळलं आणि ती खूप हायपर होत होती. जेव्हा रक्षाबंधन होतं तेव्हा तिने सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. गळा पडली जेव्हा तिचा भाऊ गेला. त्यानंतर तिने मला वचन दिलं की घनश्याम, आजपासून तू माझा भाऊ हो, मी तुझा बहीण होते. मी तिला शब्द दिला की आजपासून मी तुझा भाऊ, तू माझी बहीण. मी जशा माझ्या तिन्ही बहिणींना वागवतो तसं तुलाही तिचं चौथी बहीण म्हणून सांभाळीन. तुला कधीही अंतर देणार नाही. ह्यो शब्द मी तिला पाळला आणि घराच्या बाहेर येताना सुद्धा म्हणलं. बाहेर आल्यावर सुद्धा आपण नातं निभावणार आहोत. तुम्हाला ह्या गोष्टीचा राग आहे का? कारण की 2 टास्कमध्ये अंकिता पण आणि जान्हवी पण तुम्हाला घसबटत नेत होती. हे रितेश सरांना पण आवडलं नाही. तुम्हाला ह्या गोष्टीचा राग आहे का? तुमच्या हाईटमुळे ते लोकं तुमचा गैरवापर करत होते? नाही, टास्कमध्ये मला त्या गोष्टींचा राग नाही आहे. का माहिती का, मी एकतर खूप वेगळा माणूस आहे. मी कुठल्याही विषयाचा बाऊ करणारा नाही. जान्हवीला सुद्धा माझ्याकडून कुठेतरी बाऊल खेचताना हात वगैरे लागलाच असेल बाऊलला. त्याला माणसाचं शरीर टच होतंच, म्हणजे हाताला त्याला नखं बघे हाताला त्याला ओरबडले असतील, पण कुठे बाऊ आम्ही केला नाही. अंकिताचा नाही. अंकिताला पहिल्यांदा खूप रडायला आली की घनश्याम मी अशी नाही रे, मी घनश्याम तशी नाही रे. तर मी तिला जाऊन सांगेन, येडा बाई तू अशी का करतेस, तू का रडतेस, मी आहे ना, तुझा भाऊ आहे ना, तू माझं टंगडं खेचलं ना, मला फरक नाही पडत. मी असा माणूस आहे, मी कधी कुठल्याही विषयाचा भाव करत नाही. नाहीतर एखाद्या मुलाने काय केलं असतं, हे पहा माझे कोटाच्या गुंड्या तोडल्या, माझा शर्ट तोडला, माझा पाय वळ. मी कधी टास्कमध्ये खेळत नाही. मी जर खेळतो तर ते सुद्धा खेळले पाहिजे. आणि माझं कसं असतं, टास्कमध्ये मुलं मुली समान. 50 पॉईंटच्या नॉमिनीमध्ये तुम्ही सूरजला ते नॉमिनी त्याला सूरजला ठरवलं, पण बिग बॉसच्या घरामध्ये तर तुमचं नातं अरबाजसोबत जास्त बनलं होतं आणि जाता जाता ते खूप रडत पण होते. तुम्ही पण रडत होता, त्यांना सांभाळत होता. त्यांना का नाही तुम्ही ठेवलं नॉमिनीसाठी? नाही, नॉमिनीसाठी मला असं काही नाही की अरबाज, पण मला वैभव बी तितकाच प्यारा होता. वैभवने सुद्धा मला खूप सांभाळले.
वैभवच्या मनात राग निर्माण झाला असता, निक्की इकडे होती, मग त्यांनी मग आता मीडियाने मला तोच प्रश्न विचारला असता, अरबाजला तुम्ही देताय तर मग निक्की सख्खी बहीण आहे, निक्कीला का नाही दिला? मी निक्कीसाठी उलटं सांगितलं, सर मला तिला कॅप्टन्सी परत मिळवून द्यायची, निक्कीसाठी मी ते केलं, त्याचा भाऊ म्हणून एक कर्तव्य निभावलं. आणि अख्ख्या घरादाराला माहीत होतं हा घनश्याम कसा असला ना तरी सूरजसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यांना वाटलं होतं कॉमिनी यालाच देणार म्हणून. आता जस्ट मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं की मतदानासाठी वहिनी पाहिजे आणि माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला वहिनी पाहिजे, आम्हाला वहिनी पाहिजे ॲक्च्युअलमध्ये. तर आम्हाला नाही, सूरजसाठी आम्हाला नाही. अरे मी तर तुमच्यासाठी बोलते. नाही, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला तुमची वाईफ जर पाहिजे तर बिग बॉसच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यामधली जे चांगले गुण आहेत ते कोणामध्ये तुम्ही बघता? जे पहिलेही इविक्ट झाले 2 कंटेस्टंट योगिता, इरिना आणि जे आता आहेत त्यांच्यातले चांगले गुण कोण तुमच्या वाईफमध्ये कुठले पाहिजे? सिरियसली सांगतो, योगिता बी इरिना बी मला माझ्या वाईफमध्ये म्हणण्यापेक्षा इतर मुलींना सुराग सांगतो, सगळ्या लोकांनी इरिनाचे गुण घेतले पाहिजेत. कारण ते परदेशी जरी असले तरी ते आपल्या महाराष्ट्रात येऊन तिचं इतकं मराठी भाषेवर प्रभुत्व होतं, आपल्या मराठी भाषेसाठी करत होती आणि मराठी भाषा खूप सुंदर शिकत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं एक खूप खास गुणधर्म होता, जेवण जर तिने बनवलं तर ते ना असे म्हणणार नाही ह्याला खाऊ नको त्याला खाऊ नको, सगळ्यांना खा घे म्हणणार, सगळ्यांना देणार, सगळे कसे विरोधात बोलू. तिचं एकच मत राहायचं, माझं मत, माझा डोका, माझा डोका, माझा मत. तिचं एक राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही काम येऊ द्या, ड्युटी येऊ द्या, ते काही पण करायची. आता तुमची माझी भांडण झालं ना, ती येऊन तुमच्यापाशी बसणार, तुमचे डोळे पुसणार, अश्रू पुसणार. काय झालं, नको रडू, चिल, होईल वातावरण शांत, चिल चिल. खूप छान मुलगी, खूप सुंदर मुलगी. आणि एक कुटुंब नसताना तिला इतकी जाणीव, इतकी उणीव, सगळ्यांना समजून घेणार आहे. इरिनासारखा गुणधर्म कोणाच्यातच गुण नाही, भले निक्कीच्या सुरात तो गुण नाही. घनश्याम, बिग बॉस हा असा शो आहे ज्याच्यामध्ये मेंटली खूप स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तुमची बाकी कंटेस्टंटसोबत लढाई झाली, खूप काही दिसलं. तुम्हाला असं काय भेटलं जे बिग बॉसमधून तुम्हाला एक धडा भेटला जो आपण बोलतो, काय भेटलं तुम्हाला? बिग बॉसने बरंच काही दिलं. घनश्यामचं नाव घनश्यामला दिलं आणि जनतेपर्यंत पोहोचायला मला जरी कमी पडलं असलं तर बिग बॉसमुळे आज माझ्यावरती वेगळा टॅग लागला आहे. बिग बॉसने लढायचं कसं, संघर्ष करायचा कसा, सगळ्यांची मेंटॅलिटी आणि दिसतं तसं नसतं, जे कसं फसतं हे बिग बॉसच्या घरात कळतं. लोक आपल्या संघ कसे वागतात, नंतर कसे वागतात, हे सगळं बिग बॉसने दिलं. बिग बॉस खरंच बिग बॉस आहे, विशेष नाही. खूप दिलं बिग बॉसने, काय नाही दिलं विचारा. जीवन बदलतं, डायरेक्ट बिग बॉसमधून आलं ना आपलं स्वतःचं जीवन बदलतं. पण असे काही चेंजेस जे तुम्ही बिग बॉसच्या आधी होतात आणि आता बदलून आलात? नाही नाही, असे काहीच नाही. घनश्याम पहिलाच रॉयल आहे, तसाच घनश्याम बाहेर बी रॉयलच आहे. थँक्यू सो मच घनश्याम, आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल. तुमच्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार. तुम्ही सर्वांनी माझ्यावरती असंच प्रेम करत राहा. तुमचे सर्वांनी आशीर्वाद माझ्या पाठीमागे ठेवले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी कायम दरोडे परिवाराच्या वतीनं हा घनश्याम दरोडे कायम तुमचा ऋणी राहील. धन्यवाद रसिक मायबापांना. टेली चक्कर रिजनलला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा.